19 मे ते 25 मे 2025चे भविष्य भाकीत. सीमेवरील तणाव कायम, संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 19 मे ते 25 मे या सप्ताहातील ग्रहयोगाचा विचार करता युद्धाचे वातावरण या सप्ताहात कायम राहण्याची शक्यता असून सीमेवर तणावपूर्ण स्थिती अनुभवास येईल. भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील चर्चा सुरू राहणार असली तरी दोन्ही देशांकडून आक्रमक वक्तव्य होतील. दोन्ही देशात वाकयुद्ध चालू राहील. पाकिस्तानकडून खोटी विधाने होतील, अफवा पसरवल्या जातील. पाकिस्तानकडून इतर देशांची देखील दिशाभूल करण्याचे प्रयत्न होतील. मात्र त्यांचा खोटारडेपणा उघडकीस येईल. सीमेवर पुन्हा मोठ्या संख्येने लष्कराची जमवाजमव सुरू होईल. याच जोडीला देशांतर्गत महत्त्वाच्या व्यक्ती, मंदिरे, महत्त्वाच्या वास्तू यांना घातपात, स्फोटके, घटना, हल्ल्यांचे देखील प्रयत्न होतील. या काळात राजकीय वातावरण गरम राहील. शस्त्रसंधीवरून सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये वाक्ययुद्ध रंगतील. काही नेत्यांविरोधात निदर्शन होईल. मोठ्या व्यक्तींवर हल्ले किंवा अपघात, घातपाताच्या घटना या काळात संभवतात. भारत-पाक युद्धामुळे देशाची प्रतिमा उंचावेल. दहशतवादी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे पंतप्रधानांचे कौतुक होईल. पुढील काळात शनी-मंगळाचा षडाष्टक योग असल्यामुळे युद्धजन्य स्थिती कायम देखील राहू शकते. देशात लपून बसलेले दहशतवादी, नक्षलवादी हिंसा घडवण्याचे प्रयत्न या काळात करतील. बेकायदेशीर परदेशी नागरिकांवर यावेळेस कारवाया होतील. मोठे गुन्हेगार देखील पकडले जातील किंवा मारले जातील. पोलीस, लष्करावर हल्ल्याचे प्रयत्न होतील. या काळात महागाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून पेट्रोल, डिझेल, लोखंड यांच्या भावात मोठी वाढ होईल. तुरुंग, हॉस्पिटल या ठिकाणी तोडफोड, हिंसा होण्याची देखील या काळात शक्यता राहील. मोठी विमान दुर्घटना होण्याची शक्यता असून पाकिस्तानने आगळीक केल्यास पुन्हा एअर स्ट्राईक होण्याची शक्यता असून क्षेपणास्त्रांचा वापर होऊ शकतो. शत्रूची विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रे पाडले जातील. पाकिस्तानकडून भारताच्या अटी-शर्तींना विरोध होण्याची देखील शक्यता आहे. शस्त्रसंधी किंवा शांतता कराराचा भंग होण्याची शक्यता या काळात राहू शकते. मोठ्या राजकीय व्यक्ती, कलाकार, गायक, संगीतकार यांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. मोठ्या हॉटेल, बँका, सराफी दुकाने यांच्यावर दरोड्याच्या घटना या काळात वाढण्याची देखील शक्यता राहील. भूकंप, वादळे, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता या काळात वाटते. काही राजकीय व्यक्ती, कलाकार किंवा मोठ्या स्त्रीवर कायदेशीर कारवाई संभवते. रवी-हर्षल युतीमुळे मोठ्या पक्षात फूट पडेल. युती आघाडीमध्ये फूट पडण्याची या काळात शक्यता आहे. केंद्र व राज्य मंत्रिमंडळामध्ये अचानक मोठे बदल, खातेपालट होण्याची शक्यता वाटते. मंत्री, मुख्यमंत्री, मोठे अधिकारी यांच्यात अनपेक्षित बदल किंवा त्यांच्या बदली होऊ शकतात. राजकीय क्षेत्रात काही अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता असून त्यामधून राजकीय समीकरणे बदलण्याची देखील शक्यता वाटते. मोठ्या राजकीय व्यक्तींच्या मृत्यूमुळे यामुळे मोठे बदल या काळात संभवतात. महागाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून पेट्रोल, डिझेलची दरवाढ होईल. थांबवण्यात आलेली IPL क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू होईल. खेळाडूंसाठी हा काळ अनुकूल राहील. गुजरात, मुंबई या संघांना विजेतेपदाची सर्वाधिक संधी राहील. शेअर मार्केटसाठी हा काळ प्रतिकूल राहून मार्केटमध्ये घसरण संभवते. सोन्या-चांदीच्या भावात घसरण होईल. लेखक, साहित्यिकांचे गौरव, मानसन्मान या काळात होतील. जातीय सलोखा वाढवण्याच्या दृष्टीने यावेळेस प्रयत्न होतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.